आपण आता निघालो आहोत विश्रांतवाडी येथून आणि जाण्याचं ऑकेजन आहे बहिणीच्या ॲनिव्हर्सरी निमित्त. पुण्यामध्ये बार्बिक्यूचे काही तुरळक आउटलेट्स आहेत. त्यापैकी येथून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या कल्याणीनगर येथील आउटलेट्समध्ये आज आपण व्हिजिट करणार आहोत. बार्बिक्यूबद्दल अनेक लोकांमध्ये खूप सारं कुतूहल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे कॉस्टली असून देखील तिथे होणारी गर्दी आणि त्याची पॉप्युलॅरिटी. त्याचप्रमाणे तिथे मिळणारे अनलिमिटेड व्हरायटी ऑफ फूड्स, तिथलं ॲम्बियन्स, व्हेज आणि नॉन व्हेजचा फरक, तिथले टायमिंग, बुकिंग्स, त्याचप्रमाणे जी काही कॉस्ट आपण पे करतो त्यासाठी रिअली ते वर्थ इट आहे की नाही, ह्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. इथे जर यायचं असेल तर शक्यतो बुकिंग ही अगोदरच करा. बुकिंग करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवरती किंवा कॉल करून आपण ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतो, जेणेकरून आपल्याला टेबल आणि स्लॉट इझिली अवेलेबल होईल. आपण जी बुकिंग केली ही 9:30 वाजताची बुकिंग आहे. तर चला बघूया आतमध्ये. तो वेज में आपका 7 वेराइटी स्टार्टर रहता है और नॉन वेज में 3 टाइप का रहता है ऐसा स्टार्टर. पानी पूरी पापड़ी चाट रहेगा सर, पास्ता रहेगा 2 टाइप का, व्हाइट का रेस्टोरेंट पास्ता रहेगा सर, एंड मिक्स तवा मिक्स रहेगा एंड पोटैटो वेजेस रहेगा सर. उसके बाद हमारा लाइव कंटेंट स्पेशल रहेगा पिज़्ज़ा रहेगा सर, वेज पिज़्ज़ा, उसमें मिक्स वेज पिज़्ज़ा रहेगा, मार्गारीटा पिज़्ज़ा रहेगा सर. उसके बाद आपको मेन कोर्स रहेगा सर, मेन कोर्स में सूप सलाद डेजर्ट रहेगा सर. चाहिए तो प्लीज़ मुझे बताएगा सर. ठीक है ठीक है. स्टार्टरमध्ये आपल्याला खूप सारे पदार्थ मिळतात. पाणीपुरी, पिझ्झा, पास्तापासून तर पनीर, मशरूम, कटलेट्स इत्यादीपर्यंत. माझा सल्ला हाच असेल, जे चांगले पदार्थ असतील, जे कॉस्टली पदार्थ असतील ते तुम्ही ट्राय करा.
करो. तर एक कालमी फिश असं, कालमी फिश, तंदुरी चिकन. हां, एक तंदूरी चिकन. चिकन है सर और फिश है. ओके, ये फिश कौन सा फिश है? वाला फिश है सर. ओके, ग्रीन वाला फिश है. ओके. सर्व प्रकारचे स्टार्टर ट्राय केल्यानंतर शक्यतो मेन कोर्ससाठी बुकच नसते, परंतु तरी देखील आपण पाहूयात मेन कोर्समध्ये काय काय आहे आणि ते पण थोडं थोडं आपण ट्राय करूया. स्टार्टरप्रमाणेच मेन कोर्समध्ये पण आपल्याला खूप सारे व्हरायटीज मिळतात, व्हेजमध्ये पण आणि नॉनव्हेजमध्ये पण. याचप्रमाणे आपल्याला स्वीट्स, आईस्क्रीम, व्हेरियस टाईप ऑफ सलाड्स आणि अजून एक खूप साऱ्या गोष्टी मिळतात. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बार्बिक्यूची कॉस्ट ही खूप हाय आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करताच ती मला वाटते हाय असावी. जी कॉस्ट आहे व्हेजसाठी पर पर्सन 1100 रुपये आणि नॉनव्हेजसाठी पर पर्सन 1200 रुपये. आता ह्या सर्व अनलिमिटेड गोष्टींचा विचार करता ही कॉस्ट रिअली वर्थ इट आहे की नाही हे प्रत्येकासाठी डिपेंड्स असेल.
एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता एक ग्रेट सॅटिस्फॅक्शन देणारा एक्सपिरियन्स आहे आणि आपण नक्की विजिट करा. थँक्यू.